नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण. आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा 2 गुणांचा प्रश्न, तो म्हणजे विरामचिन्हे. पहा, तसं बघायला गेलं तर विरामचिन्ह अगदी सोपेच आहेत, पण ऐन वेळेला आठवत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा आपण उजळणी म्हणून हा व्हिडिओ करत आहोत. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्ण विराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, षष्ठीदर्शक चिन्ह, पर्यायसूचक चिन्ह, संयोग चिन्ह, गोल कंस, अपसरण चिन्ह आणि शब्दलोप चिन्ह. बघा, वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम देतो. जर एकापेक्षा जास्त यादी किंवा नावं सांगायची असतील तर मध्ये मध्ये आपण स्वल्पविराम देतो. 2 वाक्य जोडायचं असतील, एका वाक्याला अर्ध वाक्य पुढचं जोडायचं असेल तर आपण तिथं अर्धविराम देऊन वाक्य पूर्ण करतो. अर्धविराम देऊन पुढचं वाक्य लिहितो आणि पूर्णविराम देऊन ते वाक्य पूर्ण करतो. अपूर्ण विराम असेल तर तिथं आपल्याला पुढं अजून लिहायचं आहे असं आपल्याला समजतं. कोणाच्या तरी तोंडचं वाक्य सांगत असताना एकेरी अवतरण चिन्ह आणि महत्त्वाच्या वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह करतो. प्रश्न विचारला असता प्रश्नचिन्ह, आश्चर्यबाबत वाक्य असेल, अबब, अरेरे, अरेच्चा असे जर असतील तर तिथं आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. तर पर्यायसूचक चिन्ह असेल, षष्ठीदर्शक चिन्ह आपण वापरत नाही मोस्टली. पर्यायसूचक चिन्ह म्हणजे ऑब्लिक म्हणतो आपण त्याला, म्हणजे किंवा त्याच्यासाठी वापरतात. संयोग चिन्ह वाक्य तुटत असलंच, ओळ वाक्य लिहित असताना आपल्याला ते वाक्य न मावता खालच्या ओळीला येत आहे तेव्हा आपण ते संयोग चिन्ह वापरतो. महत्त्वाची गोष्ट आपण कंसात टाकतो. 2 शब्दांना जोडताना अपसरण चिन्ह जोडतो आणि शब्दलोप होत असेल म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य मध्येच थांबलं, त्याला पुढं बोलायचं आहे पण तो बोलू शकत नाही आहे, अशा वेळेला शब्दलोप चिन्ह दिलं जातं, म्हणजेच टू बी कंटिन्युअस. तर अशा पद्धतीनं बाळांनो, आपण हे मराठी विरामचिन्ह इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी थोडासा घेतलेला आढावा.